गर्भधारणेच्या अगोदर स्त्रियांनी डॉक्टरना भेटणे गरजेचं आहे का? दोघांनीही गायनेकोलॉजिस्टला भेटणं जरुरी आहे. सोनोग्राफी किती महत्वाची आहे? ती प्रेग्नन्सी गर्भाशयाच्या आतमध्ये आहे किंवा बाहेर आहे ते बघणं जरुरी आहे. बेसिकली त्याच्यामध्ये बाळाची ग्रोथ होते ना, बाळाला ब्लड सप्लाय व्यवस्थित जातोय ना, आणि बाळाची पोझिशन. HPV वॅक्सिन ह्याबद्दल थोडं सांगा. HPV इज अ क्वाइट कॉम्प्लिकेटेड टॉपिक. बेसिकली इट इज नॉट HPV वॅक्सिन, इट इज द अँटी HPV वॅक्सिन. लेट प्रेग्नन्सीज किंवा मल्टिपल अबॉर्शन्समुळे पण काही स्त्रियांना पुढे जाऊन आफ्टर द एज ऑफ 35-40 ह्याच्यामुळे त्रास होऊ शकतो का? Late pregnancies, yes. Late multiple abortions may cause effects on the uterus. Late conception मध्ये propensity of her having abnormal child is more, propensity of her having cesarean section is more, diabetes, hypertension, hyperthyroidism, complications in pregnancy. मेनोपॉज झाल्यानंतर जे बायका जाड होतात, फिमेल्सच्या आयुष्यामध्ये हॉर्मोन्सचे उतार चढाव हे मॅक्सिमम. जसं स्त्रियांना मेनोपॉज किंवा हे सिम्पटम्स दिसते, पुरुषांमध्ये पण दिसतात का काही? आज आपण भेटणार डॉक्टर आदिती गोडबोले यांना, ज्या गायनेकोलॉजिस्ट आहेत, गेली 10 वर्ष ठाण्यामध्ये प्रॅक्टिस करतात. तर आपण बोलूया त्यांच्याबरोबर, बघूया काय गप्पांमध्ये रंगता येते. हॅलो मॅम. हॅलो मॅम, तुम्ही एवढे वर्ष गायनेकोलॉजी प्रॅक्टिस करताय, तर तुमचा आवडता विषय कोणता आहे ह्यात? बेसिकली सांगायचं ना तर मेडिसिन इटसेल्फ फॅसिनेट्स मी बेसिकली. म्हणजे मी मेडिसिन घेण्याचं रिझनच हे होतं की ह्युमन बॉडी इज व्हेरी डायनामिक. राईट. पण जेव्हा मी पोस्ट ग्रॅज्युएशन घेतलं ऑब्स्टेटिक्स मध्ये, काही वेळेला बऱ्याचशा गोष्टींचा जसा इम्पॅक्ट म्हणतो तसं तुम्हाला जे टीचर्स शिकवतात त्याचा इम्पॅक्ट, तुमचे सबऑर्डिनेट्स जसे असतात त्याचा इम्पॅक्ट, आणि बेसिकली तुमचं लाइकिंग. सो गायनॅक बेसिकली, जर इफ यू नो ना की देर आर 2 पार्ट्स इन गायनेकोलॉजी. एक आहे ऑब्स्टेटिक्स, जिथे आपण प्रेग्नन्सी बद्दल बोलतो, प्रेग्नन्सी रिलेटेड इलनेस वगैरे, आणि एक आहे गायनॅक, वेअर ऑल नॉन प्रेग्नंट थिंग्स आर डेल्ट विथ. सो दिस ऑब्स्टेटिक बिकेम माय प्राईम इंटरेस्ट बिकॉज पहिली गोष्ट, मी मॅक्सिमम वेळ त्याच पेशंट सोबत खेळले 3 वर्ष. आणि नेक्स्ट इज माय मेंटॉर्स. My mentors created me in that way की I was very pro for pregnancy related thing. आणि थर्ड थिंग वॉज, पहिल्यापासून जे मेडिसिन बद्दल फॅसिनेशन होतं, की या डायनॅमिक ह्युमन बॉडी बद्दल जे फॅसिनेशन होतं, there was one thought when I started learning or when I observed the first delivery की a mother's womb creates that dynamic thing. आणि इट इज म्हणजे त्याला तोडच नाही, की इट इज सो ग्रेट. त्या एका सेल पासून ते कम्प्लीट बाळ आपण जन्माला घालतो, त्याला न्यूट्रिशन देतो, नरिश करतो, त्याला डिलिव्हर करतो, आणि तो जो आनंद आहे ते बघण्याचं जे फॅसिनेशन होतं. सो ऑब्स्टेटिक बिकेम माय प्राईम इंटरेस्ट. या बट आय लव्ह अदर पार्ट्स ऑल्सो. गर्भधारणेच्या अगोदर स्त्रियांनी डॉक्टरना भेटणे गरजेचं आहे का, ज्याला आपण प्री कन्सेप्शनल काउन्सिलिंग असं म्हणतो, हे गरजेचं आहे का? आता प्री कन्सेप्शनल काउन्सिलिंग, तू प्रश्न विचारताना म्हणालीस की स्त्रियांनी भेटणं जरुरी आहे का? मी म्हणेल दोघांनीही गायनेकोलॉजिस्टला भेटणं जरुरी आहे. सी, प्री कन्सेप्शनल काउन्सिलिंग हा कन्सेप्ट जेव्हा आला तेव्हा तो एका पर्टिक्युलर सेगमेंट पर्यंत लिमिटेड होता. म्हणजे जर त्या काळात मी प्रॅक्टिस करत असते, यू कॅन कन्सिडर 15 years बॅक और मे बी 20 years बॅक. सो तेव्हा द प्री कन्सेप्शनल काउन्सिलिंग वॉज की तुमचं युट्रस नॉर्मल आहे, पिरियड्स रेग्युलर येत आहेत, फॉलिक ऍसिड सुरू करणं, बेसिक हेल्थ ऍडिक्शन काही नाहीयेत. नाव वाय प्री कन्सेप्शनल काउन्सिलिंग इज रिक्वायर्ड? बिकॉज त्या काळामध्ये आणि आतामध्ये लाईफस्टाईल ही भयंकर बदललेली आहे, आणि प्रॉब्लेम्स हे स्वतः कपलला माहिती नसतात. हो, म्हणजे पूर्वी जे फॉलिक ऍसिड पासून सुरू होत होतं, बेसिकली आता ते क्वेश्चन इथपासून सुरू होतात की वेदर तो इंटरकोर्स व्यवस्थित होतो आहे की नाही. बिकॉज नॉन कन्झ्युमेशन ऑफ मॅरेज इज ऑल्सो वन मेजर फॅक्टर. बाकीच्या टेस्ट म्हणजे आता इट डिपेंड्स अपॉन की तुम्ही कुणाला भेटताय, वेदर यू आर डायरेक्टली गोइंग फॉर फर्टिलिटी, वेदर यू हॅव ट्राईड फॉर फ्यू मंथ्स अँड देन गोइंग फॉर द काउन्सिलिंग, ऑर यू हॅव नॉट इवन ट्राईड अँड यू हॅव गॉन फॉर द काउन्सिलिंग की आम्हाला करायचं तर आम्ही काय टेस्ट करणं जरुरी आहे.
फॉर एक्झाम्पल, जर आता माझ्याकडे एक कपल आलं हु इज मॅरिड फॉर 2 years अँड नाव दे हॅव डिसाइडेड दे वॉन्ट टू प्लॅन इन नेक्स्ट 6 months. सो माय अप्रोच विल बी वेदर तुमची लाईफस्टाईल हेल्दी आहे का, तुम्ही प्रॉपर नरिशमेंट घेताय का, एक्सरसाइज करता आहात का, बेसिक कुणाला मेटाबॉलिक डिसऑर्डर्स आपण ज्याला म्हणतो, लाईक डायबिटीस आहे, हायपरटेन्शन आहे, फॅमिली हिस्ट्री काही आहे का, काही ऑपरेटिव्ह हिस्ट्री होती की नाही इथपर्यंत, अँड प्लस काही ॲडिक्शन्स आहेत का. कारण सोशलायझिंग इज अ मेजर इश्यू नाऊ. सो स्मोकिंग ड्रिंकिंग फक्त मेल्सची नाही, फिमेल्सवर पण दॅट बिकम्स अ प्राईम इम्पॉर्टंट थिंग. सेकंडली, एखादं कपल माझ्याकडे येतं, ते म्हणतात आम्ही 6 महिने ट्राय केलेलं आहे. आता त्यांनी ट्राय केलंय म्हणजे काय, वेदर दे हॅव अंडरस्टूड द बेसिक कन्सेप्ट ऑफ ट्राईंग, बिकॉज देर आर मेनी पीपल हू ट्राय बाय गुगलिंग. आणि फ्रँकली स्पीकिंग, टू माय ॲस्टॉनिशमेंट, इट इज इम्प्रूव्हिंग डे बाय डे. म्हणजे जे ऍप्स येतात ते मेन्स्ट्रुअल कॅलेंडर चेक करतात, फर्टाईल डेज चेक करतात, दे फॉलो द, बरेचसे म्हणजे आलेले लोक म्हणतात आम्ही ओव्युलेशन किट पण वापरतो. सो दीज पीपल दे हॅव ऑलमोस्ट डन एव्हरीथिंग. सो दे नीड प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन. म्हणजे दोघांचंही ब्लड प्रोफाईल, आपण स्त्रियांमध्ये हॉर्मोनल टेस्ट करतो तसे पुरुषांमध्येही काही हॉर्मोनल टेस्ट असतात, त्या आहेत. हे बेसिक पॅरामीटर्स नॉर्मल आल्यानंतर देन सप्लिमेंट स्टार्ट करून दे कॅन ट्राय विथ अ प्रॉपर गायडन्स. And if somebody has done all these things, they have already met someone, basic practitioner असू दे कुणीही, then they need some advanced test. आता या व्यतिरिक्त there are few things which are to be taken care of, की आता मेल इन्फर्टिलिटी हा आपण एक धगधगता विषय आहे. त्यामुळे बऱ्याच वेळेला जेव्हा कपलमध्ये हजबंडचं एज जास्त आहे किंवा कुणाला डायबिटीस आपल्याला ब्लड टेस्ट मधून कळतो, that way then many times we try to include the semen analysis also as a basic thing. कारण आम्ही असं ऑब्झर्व केलंय की जेव्हा एखादा पेशंट येतो, वी ट्राय फॉर लाईक 6 months 1 year, आणि सडनली वेन वी से की आता सीमेन अनालिसिस करा, द सीमेन अनालिसिस कम्स आउट टू बी व्हेरी व्हेरी लो क्वालिटी. सो बेसिकली कपलला हे जाणून घेणं जरुरी आहे की आपण एक हेल्दी बेबी प्रोड्यूस करण्यासाठी आपली बॉडी रेडी आहे की नाही, वेदर वी आर टेकिंग ऑल द मेजर्स, आणि वेदर वी आर फॉलोइंग द रुटीन विच इज फेवरेबल फॉर द कन्सेप्शन. सो द प्री-कन्सेप्शनल काउन्सिलिंग बिकम्स नेसेसरी. ऑल्सो इट शुड बी कपल्ड विथ द जेनेटिक काउन्सिलिंग. जर घरामध्ये काही जेनेटिक डिसऑर्डर असतील, the couple should know that, they should inquire that, and if that's so, they should be tested priorly for that. मग स्त्रियांनी कन्सिव्ह होण्या अगोदर आणि नंतर, म्हणजे जे इनिशियल डेज आपण म्हणतो, म्हणजे अगदीच पहिले 2-3 महिने कळल्यानंतर, तेव्हा काय काळजी घेतली पाहिजे? तू याच्याबद्दल विचारतेस की प्रेग्नंट होण्याआधी आणि जस्ट झाल्यानंतर, कारण तो पिरियड आपण असं म्हणतो की खूप नाजूक असतो. बरोबर. तर त्यामध्ये कसं म्हणजे पुढे जाता येतं त्यांना? बऱ्याच वेळेला ना, प्रेग्नंट होण्याआधी, म्हणजे एखादी मुलगी असते हु इज अ रेग्युलर एक्सरसाइजिंग पर्सन, कुठेतरी काहीतरी ऐकलेलं असतं की मी एक्सरसाइज बंद करायला पाहिजे, किंवा माझ्या फर्टाईल विंडोमध्ये जेव्हा मी ट्राय करतोय आय शुड नॉट डू एनिथिंग, समथिंग लाईक दॅट. सो पहिल्यांदा तर या सगळ्या गोष्टी माइंडमधून काढून टाकायला पाहिजे, कारण जर या सगळ्या गोष्टी फॉलो केल्या असताना तर मोस्ट ऑफ द प्लेयर्स वुड हॅव बीन विदाउट चाइल्ड. अंडरस्टूड. सो बेसिकली आपलं युट्रस हे असं बनलेलं आहे की ते बाळाला प्रोटेक्ट करतं. आता आपल्या काय काय प्री कन्सेप्शन एरामध्ये किंवा प्री कन्सेप्शनल झोनमध्ये तुमची लाईफस्टाईल कशी आहे, तुम्ही योग्य वेळी उठताय का, झोपताय का, तुम्ही जे जेवताय ते बरोबर जेवताय का, व्हॉट इज द अमाऊंट ऑफ फॅट और मैदा और एनी अनसॅच्युरेटेड हाय कॅलरिफिक फूड तुम्ही कन्झ्युम करताय ते योग्य आहे का, तुम्ही जे न्यूट्रिएंट्स कन्सेप्शनसाठी घेणं, इट इज नॉट ओनली फॉलिक ऍसिड, इट इज विटॅमिन B12 ॲज वेल, इट इज ऑल्सो विटॅमिन D, अँड इट इज ऑल्सो द एक्सरसाइजिंग पॅटर्न. आणि एक्सरसाइज पॅटर्न, बऱ्याच जणांना वाटतं की एखादी व्यक्ती फक्त जिम करते म्हणून ती लवकर कन्सिव्ह होईल. इट इज नॉट सो. इट डिपेंड्स अपॉन कन्सिस्टन्सी. म्हणजे तू योगा करत असशील तर तो कन्सिस्टंटली झाला पाहिजे, यू आर डुईंग अ नॉर्मल वॉक तर तो कन्सिस्टंटली झाला पाहिजे. कुठल्याही प्रकारचा तुमच्या आवडीचा एक्सरसाइज हा डेली झाला पाहिजे. सेकंडली, प्री कन्सेप्शनल एरामध्ये किंवा त्या झोनमध्ये कपलने हे लक्षात ठेवलं पाहिजे की त्यांच्यामधलं बॉन्डिंग हे स्ट्रॉंग असलं पाहिजे. कारण काही वेळेला काय होतं ना, की स्त्रिया म्हणजे फिमेल्स बेसिकली दे पॅनिक आउट.
आपण तो पिक्चर होता ना कुठला तरी गुड न्यूज, त्याच्यामध्ये त्यांनी करीना कपूरला दाखवलं होतं की ती ओव्ह्युलेशन म्हणजे अगदी पॅनिक करून नवऱ्याला घरी बोलवून की हा फर्टाईल विंडो आहे वगैरे. सो दॅट रिअली हॅपन्स. म्हणजे लोक त्या ह्याच्यामध्ये ऑलमोस्ट दे बिकम सो स्ट्रेस्ड आउट. सो दॅट इज नॉट टू बी दट, बिकॉज बेसिकली त्याचे जे पर्सेंटेजेस आहेत इट इज लाईक प्लेइंग अ डार्ट गेम. सो ह्या गोष्टी लक्षात ठेवून आपलं रिलेशन हे चांगलं ठेवून कन्सेप्शन कसं अचीव करता येईल याच्याकडे बेसिकली त्या कपलने फोकस करणं जरुरी आहे. इन दॅट वे इट बिकम्स व्हेरी मच इझिली कन्सिलेबल. या सगळ्या गोष्टी मी तुला तेव्हा सांगते जेव्हा की वी हॅव रूल्ड आउट द कॉम्प्लिकेटेड फॅक्टर्स. एव्हरीथिंग इज नॉर्मल. दॅट टाइम वी आर टॉकिंग अबाउट. आणि नेक्स्ट तुझा क्वेश्चन होता गर्भधारणा झाल्यानंतर. पूर्वीच्या काळापासून ना, इफ यू रिमेंबर, आपल्याकडे तुझी भरली असेल, चोरोटी भरण्याची एक प्रथा होती. बेसिकली जर जे बीज आपल्या शरीरामध्ये रोवलं जात आहे, द बेबी ऑर द फिटस ऑर द एम्ब्रिओ विच इज गेटिंग इम्प्लांटेड, त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम असेल, जेनेटिकली काही प्रॉब्लेम असेल किंवा ते जगण्यासाठी पुढे प्रॉब्लेमॅटिक होणार असेल, तर नेचर इटसेल्फ ट्राईज टू प्रिव्हेंट फ्यू ॲबनॉर्मल फॉर्म्स इन इट. सो अशा वेळेला पहिल्या 3 महिन्यामध्ये जेनेटिक प्रॉब्लेम्समुळे किंवा अजून काही रिझन्समुळे, ट्रॅव्हलिंग झालंय, खूप स्ट्रेस आहे, त्याला विविध कारण आहेत, या सगळ्या कारणांमुळे अबॉर्शन होण्याची शक्यता ही जास्त असते. कारण तो नाजूक गर्भ असतो. अजूनही बाळाचं प्लासेंटेशन किंवा आई आणि बाळाचं कनेक्शन पूर्णपणे तयार झालेलं नसतं. सो त्या काळामध्ये बेसिकली आता पहिली इन्स्ट्रक्शन घरातून काय मिळते माहितीये ना, पपई आणि पायनॅपल खाऊ नकोस. बेसिकली आय डोंट नो वाय दॅट पपई अँड पायनॅपल इज ब्लेम्ड सो मच. पण ठीक आहे, म्हणजे पेशंट मलाही विचारतात. सो आय से की माझ्यातर्फे हो आहे, पण घरचं वातावरण बिघडू देऊ नका, बिकॉज दॅट इज रिअली इम्पॉर्टंट. की तुम्ही या प्रकारे ज्या बेसिक गरजा आहेत, की तुम्ही फार ट्रॅव्हलिंग करू नका, खूप स्ट्रेस घेऊ नका, ट्राय टू मेडिटेट, ट्राय टू बी हॅपी, ट्राय टू ऍक्सेप्ट द हॉर्मोनल चेंजेस गोइंग ऑन इन युअर बॉडी. बिकॉज सडनली तुम्ही टची होता, सगळ्या गोष्टी लागायला लागतात. आणि घरून कसा भडीमार असतो, आता तू प्रेग्नंट आहेस, तू दूध पण प्यायला पाहिजे, तू हे पण प्यायला पाहिजे. सो बेसिकली या सगळ्या गोष्टींची खरंच गरज आहे का? तिला आता काय जातंय ते देणं, सकस आहार देणं, तिच्या आवडीनिवडी जपणं, तिला खुश ठेवणं, या गरजा या पहिल्या 3 महिन्यांच्या असतात. त्यासोबत ट्रॅव्हलिंग न करणं, वजन न उचलणं, कुठल्याही प्रकारचं इन्फेक्शन न होऊ देणं किंवा कुठल्याही प्रकारचा स्ट्रेस न घेणं आणि रेग्युलर एक वॉक चालू ठेवणं, या महत्वाच्या गोष्टी आहेत. बाकी मच ऑफ द थिंग्स खूप, आणि बाकी तर गायनॅक तुम्हाला सांगतातच की इंटरकोर्स करू नका, लॉंग डिस्टन्स ट्रॅव्हलिंग करू नका, ते पाळणं खूप जरुरी आहे. आणि मग प्रेग्नन्सीमध्ये म्हणजे पोस्ट आफ्टर 3 months आहार गरजेचा आहे का? म्हणजे नेसेसरी मी का म्हणाले, कारण मी पण बघितलेलं आहे की काही बायका त्यांना असं खूप हे होतं की चाट खाल्लं पाहिजे, तिखट खाल्लं पाहिजे किंवा हे, आणि मग घरातून भडीमार असतो की हे करू नको, ते करू नको, असं तुम्ही म्हणालात. मग हे आपण कसं जस्टिफाय करू शकतो? सी, जस्टिफिकेशन असं म्हणालीस ना, डोहाळे तर पुरवायला पाहिजे. तू असं नाही म्हणू शकत की तिचं डोहाळे म्हणजे तिचं मन मारून ती कशी खुश राहील. सो बॅलन्स साधणं खूप जरुरी आहे. म्हणजे जर एखाद्या स्त्रीला असं वाटतंय की मी चाट खायला पाहिजे, तर तो भैयाचा चाट खाण्यापेक्षा ते चाट तुम्ही घरी तयार करा. त्या चाटचे प्रकार बदला. म्हणजे दरवेळेला शेवपुरी आणि त्याच्यावर अगदी बटाटा घालून देण्याची गरज नाहीये. आपल्या घरात इतकी कडधान्य असतात, त्यातलं एखादं भिजवून तुम्ही ते वापरू शकता, त्याची भेळ करू शकता. यू कॅन ऍड अदर इन्ग्रेडियंट्स ऑल्सो. किंवा तुम्ही तिला त्यातल्या त्यात ते कमी ऑइली आणि फ्राईड कसं बनवता येईल हे बघू शकता. आहार मेंटेन करणं का जरुरी आहे ना, बेसिकली लक्षात ठेव की जेव्हा मे बी मला असं वाटतं माझी आई आणि तुझी आई ज्या वेळेला प्रेग्नंट होते, दे वर टोटली ऍक्टिव्ह. म्हणजे आईच्या घरी गेल्यानंतर असू दे किंवा सासरी असू दे, त्यांना सगळ्या कामांव्यतिरिक्त काही पर्याय नव्हता. आता कसं झालंय ना की एकतर एखाद्या कपलला मॅक्सिमम 2 मुलं, त्यात प्रेग्नन्सी हॅज बिकम अ व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक इन एव्हरीवन. सो एकदा कळलं की घरातली व्यक्ती प्रेग्नंट आहे, तर तिची कामं आपोआपच कमी करण्याची एक टेंडन्सी आलेली आहे. मग तू इथे जप, तू तिथे जप, तू हे नको उचलू, तू ते नको उचलू, या सगळ्या रिस्ट्रिक्शन्स येतात. घरामध्ये मशीन्स वाढलेले आहेत, वॉशिंग मशीन आहे,
बायका येतात कामाला, या सगळ्या गोष्टी झाल्यात, त्यामुळे तिची ऍक्टिव्हिटी कमी झालेली असते. बरोबर. पहिल्या 3 महिन्यांमध्ये नॉर्मल घरचा आहार सोडला आणि फॉलिक ऍसिड सप्लिमेंट सोडली आणि जर तो सकस सगळं म्हणजे अगदी पालेभाज्यांपासून सगळं जात असेल तर बाकी काही खाण्याची गरज लागत नाही. सेकंड ट्रायमेस्टरमध्ये बेसिकली जेव्हा आपण म्हणतो 3ऱ्या महिन्यानंतर जेव्हा 4था महिना सुरू होतो आणि 5व्या महिन्याची सोनोग्राफी होते, त्याच्यानंतर हळूहळू बाळाचं वजन एक्सपोनेन्शियली वाढतं. पूर्वीच्या काळामध्ये बायका या मॅक्सिमम गोष्टी घरी खात होत्या. आता क्रेविंग्स होतात पावभाजीच्या, पिझ्झाच्या, या सगळ्या. दॅट इज व्हेरी हाय कॅलरिफिक फूड. बाळाचं वजन हे त्यानेही वाढणार आहे आणि सकस आहाराने पण वाढणार आहे. पण दोन्ही मधला वेट गेन मध्ये डिफरन्स असा आहे, जेव्हा तुम्ही हाय कॅलरिफिक फूड खाता, एक्स्ट्रा कार्ब्स खाता, बाळाचं फॅट मास खूप जास्त वाढतं. मग ती बाळं फोफशी होतात. म्हणजे दे विल बी 3.6 kgs, 3.8 kgs, डिलिव्हरीला प्रॉब्लेम होतो, या सगळ्या गोष्टी अनुषंगाने आल्याच. पण जर तिने प्रोटीन कंटेंट व्यवस्थित ठेवला, जे काही खातोय ते मोजून मापून खाल्लं, एखाद्या दिवशी जर बाहेरचं खाणं झालं असेल तर दुसऱ्या दिवशी लाईट आहार घेतला आणि आपल्या नरिशमेंटची काळजी घेतली, त्या बाळाचं मसल मास वाढून तेच बाळ 3.4, 3.5 kgs पर्यंत वाढतं. पण त्या प्रोटीन कंटेंटमुळे आईची बॉडी पण स्ट्रॉंग झालेली असते. सो जेव्हा ऍक्च्युअली डिलिव्हरीच्या वेदना सुरू होतात, ते सहन करण्याची ताकद, आणि तुमची नॉर्मल डिलिव्हरी होऊ दे, सीझर होऊ दे, तुमच्या बॉडीचं हिलिंग पण व्हायला पाहिजे ना. ते स्कार्स हील व्हायला पाहिजे. त्या डिलिव्हरी नंतर तुम्हाला ब्रेस्ट फीडिंग करायचंय, दूध यायला पाहिजे, त्यानंतरही तुमचं शरीर भरायला 1.25 महिना लागतो. सो ही सगळी रॅपिडिटी ठेवायची असेल तर तुम्हाला तो प्रॉपर आहार घेणं जरुरी आहे. आणि फ्रँकली स्पीकिंग, जितके पेशंट्स आता मी बघते ना, या पद्धतीने जर पेशंटला समजून सांगितलं तर पेशंट अंडरस्टँड्स द कन्सेप्ट ऑफ दिस. सोनोग्राफी किती महत्वाची आहे? कारण आता प्रत्येक वेळेला डॉक्टर सोनोग्राफी सांगतात, पूर्वी सोनोग्राफी नव्हती, पण खरंच म्हणजे किती महत्वाची आहे? सोनोग्राफी ही खूप महत्वाची. म्हणजे माझी प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आली असं जेव्हा पेशंट म्हणते, त्याच्यानंतर एक 6 ते 7 आठवड्यांमध्ये बाळाचे ठोके येतात. सो ती प्रेग्नन्सी गर्भाशयाच्या आतमध्ये आहे किंवा बाहेर आहे, ज्याला मी एक्टोपिक प्रेग्नन्सी म्हणतो. सो ते बघणं जरुरी आहे. त्यानंतर 3ऱ्या महिन्यामध्ये एक एनटी स्कॅन म्हणून आम्ही एक सोनोग्राफी करतो, ज्याच्यामध्ये बाळाचे जेनेटिक अनालिसिस होते. बाळाच्या मानेच्या इथे एक पाण्याचा थिकनेस असतो, फ्लुइड असतं, ते मेजर करून त्याच्यासोबत काही ब्लड टेस्ट होतात. सो वी कॅन प्रेडिक्ट व्हॉट इज द प्रोपेन्सिटी की या बाळाला काही मेन डिसऑर्डर्स आहेत जेनेटिक, जे कॉमन आहेत. वी डोंट स्क्रीन फॉर एव्हरीथिंग अंटिल अनलेस वी फाइंड द प्रूफ, बट ऍटलीस्ट 3 मेजर वन्स, की ज्याला एक तर आपल्याला मंगोलियन बेबी माहिती असतं सगळ्यांना, डाऊन सिंड्रोम, आणि त्याच्यासोबत अजून 2-3 आहेत, ते आपण स्क्रीन करतो. सो ते बघणं जरुरी आहे. त्यानंतर 5व्या महिन्याची सोनोग्राफी, ज्याला आपण म्हणतो की अनॉमली स्कॅन, टार्गेटेड अनॉमली स्कॅन असं म्हणतात. या पूर्ण याच्यात जेव्हा बाळ तयार होतं तेव्हा त्याची नर्वस सिस्टीम डेव्हलप होते. त्या या 5व्या महिन्यापर्यंत बाळाच्या डोक्यापासून ते पायापर्यंत, अगदी बोटापर्यंत आणि नखांपर्यंत सगळं तयार व्हायला लागतं. सो बाळाच्या या बोटांमध्ये किती बोटं आहेत, हार्ट बरोबर आहे ना, ते योग्य बाजूला आहे ना, सगळे ऑर्गन्स आलेले आहेत ना, हे त्या सोनोग्राफीत म्हणतात. सो दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट सोनोग्राफी. सो एनटी स्कॅन आणि अनॉमली स्कॅन, ज्याला आपण टार्गेटेड अनॉमली मी म्हणाले, ते करून आपलं बाळ स्ट्रक्चरली ऍब्सोल्युटली नॉर्मल आहे हे कळतं. आता तुम्ही हे स्कॅन कुठून करता त्याच्यावरही बऱ्याच गोष्टी डिपेंड करतात. अ गुड रेडिओलॉजिस्ट विल सी एव्हरीथिंग, आणि ते युजली त्यांच्या डॉक्टरांना इन्फॉर्म करतात की मी सगळं बघितलेलं आहे, बाळाचा फिटल एको करायची खरंच गरज आहे की नाही. जसा आपला 2D एको होतो हार्टमध्ये काही प्रॉब्लेम बघण्यासाठी, तसा 23 ते 24 आठवड्यांमध्ये किंवा 22 ते 24 आठवड्यांमध्ये बाळाचाही फिटल एको होतो. सो दॅट इज ऑल्सो अनदर इम्पॉर्टंट थिंग नाउ अ डेज, कारण की आजकाल वय वाढत चाललंय. आणि त्याच्यानंतर होणाऱ्या ज्या सोनोग्राफीज आहेत, बेसिकली त्याच्यामध्ये बाळाची ग्रोथ होते ना, बाळाला ब्लड सप्लाय व्यवस्थित जातोय ना, आणि बाळाची पोझिशन हे बघितलं जातं. आणि डिपेंडिंग अपॉन दॅट एखाद दुसरी सोनोग्राफी ऍड केली जाते. यातली कुठलीही सोनोग्राफी ही कारण नसताना दिलेली नाही. आणि बेसिकली कसं आहे ना, बऱ्याच जणांना हाही प्रश्न असतो, म्हणजे तू जसं विचारलंस ना, खरंच ती जरुरी आहे का? पेशंटचा प्रश्न हा असतो, ती सेफ आहे का?
कारण आपण म्हणतो एक्सरे नका करू, राईट. मग स्कॅन कसे तुम्ही करायला सांगतात, तर बेसिकली सोनोग्राफी इज अ साऊंड वेव्ह अँड दे आर फाईन फॉर द बेबी. तुम्ही आत्ताच उल्लेख केलात सोनोग्राफीच्या वेळेला की जेनेटिक हे अनॉमलीजचं, तर जेनेटिक टेस्ट पण आता डॉक्टर रेकमेंड करायला लागलेत, गायनेकोलॉजिस्ट. तर हे प्रत्येक कपलला तुम्ही रेकमेंड करता, म्हणजे एक स्त्रियांना, की तुम्हाला कधी काही वाटलं सोनोग्राफीमध्ये डाऊट आला तरच सांगता? पूर्वी एक असं डिक्टम होतं की आपण म्हणतो ना की एक आयडियल वेट ऑफ बिकमिंग प्रेग्नेंट. सो पूर्वी आम्ही असं म्हणायचो की 24 ते 35 मध्ये इट इज सेफ. आणि फ्रँकली स्पीकिंग मी जेव्हा रेसिडेन्सी केली तेव्हा पण मला नाही वाटत आम्ही अगदी ड्युएल मार्कर, ज्याला आम्ही म्हणतो हॉर्मोन टेस्ट, जेनेटिक टेस्ट म्हणतो, ते करत होतो सगळ्यांचे. पण जसं जसं ऍडव्हान्समेंट झाल्यात आणि स्टडीज केले गेलेले आहेत, त्यांनी असं सांगितलंय की पूर्वी आम्ही म्हणायचो की 35 वर्षांनंतर, म्हणजे बायका म्हणायच्या ना की मोठं झालं की बाळ प्रॉब्लेमॅटिक होतं, तर ते 35 वर्षांनंतरच खरं होणार आहे का, याच्यावर क्वेश्चन मार्क आहे. नाउ एनीबडी कॅन हॅव अन ॲबनॉर्मल बेबी. ओके. म्हणजे मे इट बी अ पेशंट हु इज 24 इयर्स ओल्ड, किंवा ती 30 वर्षाची असू दे किंवा 35 वर्षाची असू दे. आणि मोर दॅन दॅट, एव्हरी मदर डिझर्व्स दॅट स्क्रीनिंग फॉर हर बेबी. कंपल्शन, फ्रँकली स्पीकिंग, मेडिकल याच्यामध्ये कंपल्शन आम्ही कुठल्याच याला करू शकत नाही. इट इज अ कॅफेटेरिया थिंग, की हे तुमच्या बाळासाठी जरुरी आहे, हे तुम्ही करणं आवश्यक आहे. इट इज मॅन्डेटरी. सो काही पेशंट्स पूर्वी रेजिस्ट करायचे आणि वी यूज टू से ओके, डोंट वॉन्ट टू डू. पण फ्रँकली स्पीकिंग आता मॅन्डेटरी, म्हणजे अकॉर्डिंग टू फिटल मेडिसिन फाउंडेशन, फर्स्ट ट्रायमिस्टर स्क्रीनिंग ही मॅन्डेटरी केलेली आहे त्यांनी. म्हणजे Okay. NT स्कॅन, ज्याला नकल ट्रान्सलुसन्सी स्कॅन म्हणतो, आणि त्याच्यासोबत होणारी ब्लड टेस्ट, ज्याला डबल मार्कर ब्लड टेस्ट म्हणतो. इट इज मॅन्डेटरी बिकॉज इट रूल्स आउट ऑलमोस्ट सेन्सिटिव्हिटी, स्पेसिफिसिटी 99% पर्यंत जाते. सो यू कॅन बी रेस्ट अश्युअर्ड, राईट? पण आता पेशंटचा ॲटिट्यूड कसा असतो? कारण आता कधी कधी तुम्ही जसं आपल्या पहिल्याच प्रश्नामध्ये तुम्ही एक उत्तर दिलं होतं की सगळं नॉर्मल आहे, तुम्ही हिस्ट्री पण घेता पेशंटची, दोन्ही आई आणि वडिलांचं सगळी हेल्थ वाईज ते खूप नॉर्मल आहेत, पण तरी हे होऊ शकतं का? म्हणजे येस, डेफिनेटली होऊ शकतात. कारण का सांगते, हा प्रश्न जो तू मला विचारलास ना, तो बरेच पेशंट पण मला विचारतात. आमचं तर सगळं नॉर्मल आहे, Normal बाय आहे. दिस हॅपन. येस. सो कसं आहे ना, आपली जी प्रजनन हा जो प्रकार आहे, फर्टिलायझेशन, इट इज सच अ कॉम्प्लेक्स थिंग की आईचे गुणसूत्र अर्धे होणार, वडिलांचे गुणसूत्र अर्धे होणार, ते एकत्र येणार, ते फ्यूज होऊन एक सेल बनवणार आणि तो मल्टिप्लाय होणार. राईट. सो इथे फक्त एज हा फॅक्टर जर सोडला तर बाकीचे मल्टिपल फॅक्टर्स आहेत, एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स आहेत, त्यानंतर त्या सेलला कंबाईन झाल्यानंतर होणारे म्युटेशन्स हा फॅक्टर आहे. सो इट इज कॉल्ड एज समटाइम्स ना, इट इज ॲबरंट म्युटेशन्स which don't exist in the parents, but they may appear in the kids. म्हणजे फ्रँकली आय टेल यू वन ऑफ माय एक्झाम्पल ओनली, म्हणजे माझ्याच पेशंट सोबत असं झालेलं आहे की कसं असतं ना, पेशंट आपण म्हणतो ना की हिस्ट्री सगळी नॉर्मल आहे, देयर इज वन क्लिशे इन दॅट. हाऊ दॅट क्लिशे इज देअर, एकदा पेशंट माझ्याकडे आली, हर फर्स्ट चाइल्ड वॉज सिटिंग विथ मी अँड आय कुड सी द चाइल्ड इज अबनॉर्मल. सो मी विचारल्यानंतर त्यांनी मला सांगितलं, मॅडम पहिली डिलिव्हरी घरी झाली आहे आणि तेव्हा खूप वेळ झाला होता. सो माय कन्सेप्ट वॉज की हे सेरेब्रल पाल्सी असू शकतं, बाळाला जन्मतानाच ब्रेनला कदाचित ब्लड सप्लाय झाला नसेल, ऑक्सिजन मिळाला नसेल, सो चाइल्ड इज लाईक दिस. पण दॅट चाइल्ड अंडरस्टँड्स एव्हरीथिंग. थोडं थोडं तो हाय बाय हे सगळं करतो, हे मला अनुषंगाने कळलं. सोनोग्राफी करायला गेल्यानंतर जेव्हा सोनोग्राफीमध्ये काही प्रॉब्लेम जेव्हा बघितला, तेव्हा फिटल मेडिसिन एक्सपर्टने अजून खोदून हिस्ट्री विचारली. 2-3 कन्सल्टेशन नंतर द हजबंड रिमेंबर्ड की त्याच्या भावाच्या घरी पण असं काहीतरी एक बाळ होतं. सो काही वेळेला ही हिडन हिस्ट्री कुठेतरी लपलेली असते, जी फार प्रोब केल्यानंतर बाहेर येते. सो या सगळ्या गोष्टी, आणि असं नाहीये ते पहिलं चाइल्ड 10 वर्षाचं आहे, आज त्या बाईचं वय 35 वर्ष आहे. सो अगदी 25व्या वर्षी हे का व्हावं, जेव्हा की दोघंही आई बाबा माझ्यासमोर नॉर्मल उभे आहेत. सो देर इज समथिंग विच इज बियॉन्ड अवर कंट्रोल, बियॉन्ड अवर नॉर्मल क्रायटेरियाच्या बाहेर जे काही आहे,
ज्याला आपण अनबॅलन्स ट्रान्सलोकेशन म्हणू शकतो, ॲबरंट म्हणू शकतो, जे आई वडिलांमध्ये नाहीये. कारण खूपदा असं होतं की आम्ही अबॉर्शन झालं, वय जास्त आहे म्हणून बेबीचं जे जेनेटिक मटेरियल असतं अबॉर्शन मधलं, ते वी सेंड इट फॉर टेस्टिंग बिकॉज नाउ डेज वी वॉन्ट दॅट इंडेक्स जेनेटिक मटेरियल. ओके. सो आम्ही ते टेस्टिंगला पाठवतो. त्याच्यात ॲबनॉर्मॅलिटी आल्यानंतर ते जेनेटिक काउन्सिलिंग केल्यावर हजबंड वाईफ करून घेतात, ते टर्न आउट टू बी नॉर्मल. काहीच नसतं त्यांच्यामध्ये, ऍब्सोल्युटली नॉर्मल असतात. पण त्या बाळामध्ये ते स्पेसिफिक आलं. कितीदा तरी तू हेही ऐकलं असेल, म्हणजे पुराण्या जमान्यामध्ये मला वाटतं हे कुणी करत नव्हतं, पण की असं एक कुठून तरी कानावर पडतं, या बाईचे खूप अबॉर्शन झाले होते पण फायनली तिला एक चांगलं मूल झालं. राईट. बरोबर. आता ते अबॉर्शन का झाले होते वी डोंट नो, बट नाव जो चाइल्ड आपल्या समोर आहे तो ऍब्सोल्युटली नॉर्मल आहे. राईट. सो व्हॉट वॉज विथ देम? It was not verified, but nowadays we do verify. So there is a good chance की आधीच आपल्याला कळलं आणि we can take precautions for the further thing. आणि त्यातले काही, हे बघ, सगळ्याच कंडिशन या अशा नसतात की ज्याच्यामध्ये तुला आन्सरच मिळेल. काही वेळेला ते ऍब्सोल्युटली नॉर्मल कन्सेप्टच असतं जे अबॉर्ट झालेलं असतं बिकॉज ऑफ सम अदर रिझन, वी डोंट नो. ब्लड सप्लाय प्रॉपर नाही झाला. मी म्हणलं ना की गेटिंग प्रेग्नेंट और एक प्रेग्नन्सी जेव्हा ग्रो होते तेव्हा इट इज अ मल्टीफॅक्टोरियल अप्रोच. म्हणजे काही वेळेला आम्हाला पण माहिती नसतं, म्हणजे अनएक्सप्लेन्ड म्हणतो, बट अनएक्सप्लेन्ड इज नॉट बेसिकली अनएक्सप्लेन्ड. इट इज लाईक मी एक्सप्लेन नाही करू शकत, बट देअर वॉज अ कॉज. ओके. वी डोंट नो व्हॉट इज दॅट कॉज. मे बी इन फ्युचर इफ द सेम प्रॉब्लेम अरायझेस वी विल हॅव टू गो. अँड देर इज अ डिक्टम. असं नाहीये की प्रत्येकच बाळ अबॉर्शन झालेलं चेक करायचं आहे. Right. It is like if the patient is undergoing 2 or more or 3 or more abortions, then it requires the consultation. Because we say spontaneous abortions do exist. जेव्हा हे तुम्ही एक्सप्लेन करता पेशंट्सला तेव्हा त्यांचा ॲटिट्यूड कसा असतो किंवा त्यांचं म्हणजे काय, जे त्यांचे रिॲक्शन्स कशा असतात? म्हणजे पूर्वी म्हणजे जेव्हा प्रॅक्टिस सुरू केली होती ना, फ्रँकली स्पीकिंग सांगते, तेव्हा मजेशीर असायचं. दे वेर ब्लँक. ओके. Nowadays, before they come for consultation, they already know the diagnosis. पण there are people म्हणजे जे एज्युकेटेड आहेत and they use the media, they are quite genuine and they have a very right approach towards it. काही वेळेला पेशंट इज नॉट सॅटिस्फाईड विथ की तुम्ही काहीतरी प्रॉब्लेम सांगितलाय आमच्या बाळामध्ये ज्याला की खूप इन्व्हेसिव्ह टेस्टिंग लागणार आहे किंवा या बियॉन्ड जाऊन टेस्टिंग लागणार आहे. ते प्रश्न तर खूप विचारतात. म्हणजे आता जसं की मी जेव्हा सांगते एनटी स्कॅन आणि डबल मार्कर, प्रॉब्लेम कुठे होतो की जेव्हा पेशंट कन्सीव्ह होते, वायबिलिटी डिटेक्ट होते, तेव्हा मी काही ब्लड टेस्ट करायला सांगतो विच आर बेसिक, थायरॉइड, सीबीसी वगैरे अशा. आणि लगेच 3ऱ्या महिन्यामध्ये ही अजून एक टेस्ट सांगतो विच इज लिटल बिट कॉस्टलियर. सी दॅट वन टेस्ट कॉजेस $3,500 टू द पॉकेट. सो पेशंट विचारतो ही खरंच जरुरी आहे का? म्हणजे व्हॉट इफ वी डोंट डू दिस? मग त्यावेळेला खरा सिनारी होतो देन दे हॅव टू सिट काउन्सिल अँड काउन्सिलिंग सेशन सुरू व्हावं लागतं तिथे की एनटी स्कॅन काय आहे, काय फरक पडू शकतो, तुमच्या बाळाला त्याने काय परिणाम होणार आहेत आणि ही टेस्ट हीच का टेस्ट करायची आणि आताच का करायची. राईट. प्रश्न हे असतात, हीच का आताच का? कारण त्यांनी कुठेतरी गुगलवर वाचलेलं असतं की त्याच्यानंतर एक ट्रिपल मार्कर पण होते, एक क्वाड्रिपल मार्कर पण होते. आणि आता त्याच्या बियॉन्ड जाऊन एका पेशंटने मला विचारलं, आम्ही डबल मार्कर केलं, सगळं नॉर्मल होतं. ती अनॉमली स्कॅन नंतर आली, ती मला म्हणाली, मॅडम माझी मैत्रीण पण प्रेग्नंट आहे, तिच्या गायनॅकने तिला काहीतरी NIPT टेस्ट करायला लावले, मग तुम्ही माझी का नाही करत आहात? सो मी म्हटलं, अगं पण NIPT करायला लावण्याचं काहीतरी रिझन असेल. NIPT इज बेसिकली व्हॉट, नॉन इन्व्हेसिव्ह प्रीनेटल टेस्टिंग, ज्याच्यामध्ये आईच्या ब्लड मधून बाळाचे सेल्स काढून त्यात काही जेनेटिक ॲबनॉर्मॅलिटी आहे का बघतात. मग ती म्हणाली, बहुतेक तरी तिच्या 5व्या महिन्याच्या सोनोग्राफीत काहीतरी प्रॉब्लेम सांगितला होता, सो ते स्कॅन मलाच म्हणाले होते करा. म्हणजे एक्झॅक्टली तुझ्या सोनोग्राफीत सांगितलं आहे का? नाही. युअर बेबी इज ॲब्सोल्युटली फाईन, सो यू डोंट नीड दॅट. डोंट डू एक्स्ट्रा टेस्ट. सो काही वेळेला दे आर प्रो फॉर द एक्स्ट्रा टेस्ट, काही वेळेला देर इज अ हिंड्रन्स टुवर्ड्स द नॉर्मल टेस्ट. हे झालं बेसिक बद्दल. आता जेव्हा तो पेशंट स्कॅन करून येतो, वेन यू सेंड इट टू अ गुड सेंटर, द रेडिओलॉजिस्ट देअर इज रिस्पॉन्सिबल इनफ अँड दे टेल की तुमच्या बाळामध्ये काहीतरी इश्यू आहे, सो तुमच्या गायनॅकला लवकर भेटा. आता जेव्हा ते येतात, ते खाली देर इज अन इम्प्रेशन ऑन एव्हरी स्कॅन. येस. सो तिथे आता सपोज फॉर एक्झाम्पल लिहिलेलं असेल आरसा
किंवा त्यांनी लिहिलेलं असेल की नकल फोल्डर्स जास्त आहे, किंवा त्यांनी लिहिलेलं असतं की इकोजेनिक कार्डियक फोकस आहे, म्हणजे एक असा तिनका दिसतो ना तसा बाळाच्या हार्टमध्ये एक असं प्रॉमिनंट पॉइंट दिसतो. सो दे रीड अप. आणि मग त्यांना हे माहिती असतं की मी त्यांना सांगणार आहे की तुम्ही ही ऍडव्हान्स टेस्टिंग करा, बाळाच्या बाजूचं पाणी काढून टेस्ट करा वगैरे वगैरे. सो बऱ्याच वेळेला पेशंटला एक्सप्लेनेशन दिल्यानंतर दे डिसाइड नॉट टू डू इट. ओके. आणि वेन दे अंडरस्टँड द प्रोज अँड कॉन्स, की मी म्हणते हे नॉर्मल असू शकतं, पण 6% जास्त चान्सेस आहेत जरी डबल मार्कर नॉर्मल आलं तरी इथे बाळाला काहीतरी ॲबनॉर्मॅलिटी येऊ शकते. त्यावेळेला ते म्हणतात की मॅडम विलिंगफुली वी डोंट वॉन्ट टू डू इट. वॉट एव्हर इज अवर बेबी वी आर रेडी टू ऍक्सेप्ट इट. नाव ॲट दॅट मोमेंट ॲज अ गायनॅक तुमची रिस्पॉन्सिबिलिटी हे होते, यू हॅव टू व्हॅल्यू देअर डिसिजन इज फर्स्ट, अँड यू नीड टू नो की दे नो द प्रोज अँड कॉन्स ऑफ डुईंग इट. अँड थर्ड लास्ट पॉइंट इज यू हॅव टू डॉक्युमेंट इट. बिकॉज नाव द मेडिको लिगल थिंग इज ऑल्सो इन द हे. उद्या त्या बाळाला खरंच काही निघाल्यानंतर यू शुड बी क्लिअर फ्रॉम युअर पार्ट, यू हॅड काउन्सिल अँड दे विलिंगफुली डिसाइड. So these are the three important things. But definitely when the patient says we don't want to do it, rather than pushing the patient ki tumhi vede ahat किंवा हे, you have to respect their decision. Finally it is their baby. Right. You are the mediator who is giving the baby. या सगळ्यामध्ये मग वॅक्सिन्सचा काय पार्ट येतो? म्हणजे वॅक्सिन्समुळे म्हणजे आहेत प्रेग्नन्सीमध्ये वॅक्सिन्स? हो आहेत ना. प्रेग्नन्सीमध्ये फ्रँकली स्पीकिंग पूर्वी टीटी होतं. सगळ्या बायकांना टीटी दिलं जायचं. अगदी 3-4 महिन्यामध्ये, 3ऱ्या महिन्यात एक टीटी, 4थ्या महिन्यात, सगळ्यांना अगदी पाठ होतं बरं का ते, की असं त्या बायका विचारायचं, वो ते 3ऱ्या महिन्याचं वॅक्सिन नाही दिलं तुम्ही, टीटी नाही लगाया आपने. लिटरली मी साऊथमध्ये पीजी करताना ते विचारचे, त्याला उसी म्हणतात तिथे. सो ते विचारचे उसी 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 पोड लिया. म्हणलं काय, व्हॉट आर दे आस्किंग? सो माय फ्रेंड यूज्ड टू से अरे उनको ना टीटी पता है, तो वो टीटी के लिए पूछ रहे तुझसे. आणि आता कसं झालंय ना, विथ द ऍडव्हान्समेंट नाव, पूर्वी आपण टीटी देत होतो 2 वॅक्सिन्स. आता आपण टीटीच्या ऐवजी एक ऑप्शन दिलाय. बेसिकली इट वॉज इंट्रोड्युस्ड बाय इंडियन पीडियाट्रिक असोसिएशन. बाळांना जे रेस्पिरेटरी इन्फेक्शन्स होतात फ्युचरिस्टिकली, न्यूमोनिया वगैरे आपण बघतो, दे फॉल प्रे फॉर दॅट. सो ते मदरला मेडिएटर यूज करतात टू बूस्ट दॅट इम्युनिटी इन द बेबी. ओके. सो देर आर 2 वॅक्सिन्स. एक गव्हर्नमेंट देतं जे टीडी वॅक आहे, ज्याच्यामध्ये टिटॅनस आणि डिफ्थेरियाचं वॅक्सिनेशन आईला लागतं. आणि त्याचा एक अजून एक वरचा फॉर्म आहे ज्याच्यामध्ये टिटॅनस, डिफ्थेरिया आणि पर्ट्युसिस, ज्याला आपण डांग्या खोकला म्हणतो, त्याचं वॅक्सिनेशन आईला दिलं जातं. ओके. द बेसिक कन्सेप्ट बिहाइंड इज की जेव्हा आपण आईला वॅक्सिनेशन देतो, आईच्या शरीरामध्ये आयजीएम अँटीबॉडीज तयार होतात. राईट. त्यानंतर कन्वर्ट होतात आफ्टर 4 वीक्स इंटू आयजीजी. आणि या ज्या मेमरी अँटीबॉडीज आहेत त्या प्लासेंटा थ्रू बाळाला जातात. सो आपण आपल्या बाळाचं ऍक्च्युअली फ्युचर ठरवतो. आणि द नेक्स्ट वॅक्सिनेशन इज ऑन द सिमिलर प्लॅटफॉर्म, इन्फ्लुएट. ओके. की आईला पण इन्फ्लुएन्झा होऊ नये आणि बाळाला पण प्रोटेक्शन मिळावं म्हणून. हे बेसिकली दीज आर द 3 वॅक्सिन्स विच आर गिव्हन इन एनी नॉर्मल प्रेग्नन्सी. ओके. त्याच्यापेक्षा दुसरं कुठलंच नाही. दीज आर द मेन. मग एचपीव्ही वॅक्सिन ह्याबद्दल थोडं सांगाल? एचपीव्ही इज अ क्वाईट कॉम्प्लिकेटेड टॉपिक. तू म्हणजे आता विचारतेस म्हणून मी तुला सांगते, बट ऍक्च्युअली इट इज अ व्हेरी कॉम्प्लेक्स. पण ही काय वॅक्सिन आहे? आता एचपीव्ही बेसिकली इट इज नॉट एचपीव्ही वॅक्सिन, इट इज द अँटी एचपीव्ही वॅक्सिन. ओके. व्हॉट इज एचपीव्ही इज बेसिकली ह्युमन पॅपिलोमा व्हायरस. ओके. ओके. आणि हा ह्युमन पॅपिलोमा व्हायरस जो आहे तो बेसिकली सेक्शुअल ट्रान्समिशन आहे त्याचं. ओके. जो स्त्रियांना पुरुषांकडून दिला जातो. बरोबर. राईट. बेसिकली त्याचं इन्फेक्शन जेव्हा आपल्या सर्व्हिक्स म्हणजे पिशवीच्या तोंडाला होतं, तेव्हा पिशवीच्या तोंडाचे सेल्स बदलले जातात आणि दे मे बिकम कॅन्सरस. ओके. डिग्रीनुसार होतात, नॉट एक्झॅक्टली कॅन्सर, बट येस दे बिकम कॅन्सरस. दे कॅन बिकम कॅन्सरस. ओके. सो म्हणून, आणि इंडियामध्ये असं बघितलं ना तर पूर्वीच्या लिटरेचर पासून आपल्याकडे सर्वायकल कॅन्सर वॉज अ मेजर इश्यू अँड मे बी इट विल बी अ मेजर इश्यू. ओके. नाउ देर आर 2 डिफरंट ऍस्पेक्ट्स अबाउट दॅट. की देर इट वॉज अ मेजर इश्यू कारण की अर्ली मॅरेजेस होते, मल्टिपल प्रेग्नन्सीज होत होत्या, सोशो इकॉनॉमिक प्रॉब्लेम्स होते, वेश्या व्यवसाय होता. सेकंडली हायजीन वॉज अन इश्यू. Now, problems
म्हणजे टेबल कसं टर्न होतं ना, तसं ते टर्न होत चाललंय. म्हणजे मॉडर्नायझेशनच्या नावाखाली सेक्शुअल ऍक्टिव्हिटी ही अर्ली स्टेजला सुरू होते. म्हणजे त्या काळातले लोक ऍटलिस्ट थोडे तरी शहाणे होते की ते लग्न करून देत होते. आजकाल तर अगदी कॉलेजमध्ये जाणारे ज्यांना दे आर नॉट अवेअर अबाउट द कॉन्ट्रासेप्शन असे लोक इंटरकोर्समध्ये उतरतात. सो त्यामुळे द चान्सेस ऑफ हॅव्हिंग मल्टिपल सेक्शुअल पार्टनर्स इज ऑल्सो मोर, आणि इन्फेक्शन इज ऑल्सो मोर बिकॉज दे आर नॉट युझिंग अ बेसिक कॉन्डोम. राईट. आणि HPV वॅक्सिन आता त्याच कारणामुळे त्यांनी एज पण कमी केले. म्हणजे जेव्हा ते द्यायला सुरुवात केली, फ्रँकली ते म्हणत होते रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुपमध्ये द्या. राईट. आता त्यांनी ते पिडियाट्रिक ह्याच्यात पण इन्क्लूड केले. वाय? बिकॉज कुठलंही वॅक्सिन, म्हणजे मला तुला कोविड वॅक्सिन द्यायचंय, तर मी जर तुला ते कोविड होण्याच्या आधी दिलं तर इट विल डिक्रीज, इट विल नेव्हर प्रिव्हेंट. यू हॅव टू रिमेंबर वन थिंग. ओके. वॅक्सिन इज टू प्रिव्हेंट द प्रोग्रेशन ऑफ द डिसीज इवन इफ यू आर इन्फेक्टेड. ओके. म्हणजे जर मी तुला कोविड वॅक्सिन दिले आणि उद्या तू कोविड पेशंटच्या कॉन्टॅक्टमध्ये आलीस आणि तुला कोविडचं इन्फेक्शन झालं, तर तुला सर्दी खोकल्यापर्यंतच राहील. इट विल बी लाईक अ नॉर्मल व्हायरल इलनेस. इट विल नॉट ॲग्रिवेट, म्हणजे वाढणार नॉट गो फर्दर. येस. आणि यंग एज ग्रुपमध्ये देण्याचं, आणि स्पेसिफिकली बोथ मेल्स अँड फिमेल्स शुड बी वॅक्सिनेटेड फॉर HPV. दिस इज बिकॉज मेल्स आर द मेन पीपल हु आर गिव्हिंग द HPV इन्फेक्शन. आणि सेक्शुअल ऍक्टिव्हिटीच्या आधी दिलं जाणं, म्हणजे अराउंड पाळी आल्याच्या दरम्यान देतात, आणि प्रत्येकच म्हणजे 15 वर्षापर्यंत वॅक्सिनेट करा असं त्यांनी सांगितलेलं आहे. सो तुम्ही जर अगदी यंग एजला करत असाल तर 2 डोस, 15 नंतर करत असाल तर 3 डोस बिफोर सेक्शुअल ऍक्टिव्हिटी, कारण तुम्ही ऑलरेडी त्यांना करून दिलेलं आहे वॅक्सिनेशन. सो दे आर इम्युन अगेन्स्ट इट. सो इवन इफ दे कॉन्ट्रॅक्ट द इन्फेक्शन, त्याची जी पॉवर आहे किंवा ते जे चेंजेस आहेत, दे विल नॉट गो अप टू द फायनल कॅन्सर स्टेज और ऍडव्हान्स कॅन्सर स्टेज. सो वी विल डाउनग्रेड द कॅन्सर इवन इफ इट हॅपन्स, और इट मे नॉट इवन हॅपन. आणि फ्रँकली सर्वायकल कॅन्सरमध्ये डाऊन स्टेजिंग ऑफ सर्वायकल कॅन्सर हॅज बीन इंडियाज मेन मोटो. कारण म्हणूनच तर आपण म्हणून आपण पूर्वी कसं होतं अवेअरनेस फिमेल्समध्ये, तुम्हाला कुठल्याही प्रकारचं ॲबनॉर्मल ब्लिडिंग असेल, तुम्हाला फाऊल स्मेल येत असेल, सो यू प्लीज विजिट, पॅप्समियर करा. आता इट इज नॉट रेस्ट्रिक्टेड टू पॅप्समियर. आता नाऊ इट इज पॅप्समियर प्लस लिक्विड बेस्ड सायटोलॉजी प्लस HPV वॅक्सिन प्लस HPV DNA. So we are advancing. Why? Because we want to prevent the morbidity as well as mortality which is caused by that cancer. मग HPV वॅक्सिन प्रत्येकाला दिली असली तरी तुम्ही पुन्हा, म्हणजे समजा एखादं कपल आलं तुमच्याकडे, तर तुम्ही घ्यायला सांगता का? बिकॉज टू प्रिव्हेंट इन्फेक्शन. नाही, परत नाही. जर तिने कम्प्लीट डोसेस केलेले असतील तर त्याची गरज नाहीये. पण वी डू रिकमेंड की तुम्ही जर सेक्शुअली ऍक्टिव्ह असाल तर तुम्ही पॅप्समियर तर रेग्युलर करूच शकता. Right. That is more than enough. You have been vaccinated. Even if you get infection, if you are doing your pap smear regularly, then you are getting the infections very हे ना. आणि अजून एक सांगू का, आजकाल स्त्रिया थोड्या अवेअर पण झाल्या. थोडासा व्हाईट डिस्चार्ज, फाउल स्मेलिंग असेल तर दे बेसिकली, आय डोंट नो वेदर दे आर स्कॅर्ड और अवेअर, आय मस्ट से, बट दे डू कम. म्हणजे अगदी ओल्ड असल्या तरी येतात. दे डू कम. म्हणजे फ्रँकली आता रिसेंटली माझ्याकडे वन लेडी हु इज 65 year old, शी गॉट हर पॅप्समियर डन. बिकॉज मी त्यांना विचारलं सेक्शुअल ऍक्टिव्हिटी, तर त्या मला म्हणाल्या की इट इज नॉट फॉर दॅट, पण मला, शी वॉज अ साऊथ इंडियन, आणि त्या म्हणाल्या माझे मुलं ना, दे आर स्टेईंग इन US UK कुठेतरी, सो आय डोंट वॉन्ट टू ट्रबल देम. सो तिने मला सांगितलं, ही कुठली तरी तिने फोटो पाठवला होता मुलीने, ही टेस्ट करतात, सो मॅडमनं दाखव, अँड शी गॉट हर पॅप्समियर डन, विच इज नॉर्मल. लेट प्रेग्नन्सीज किंवा मल्टिपल अबॉर्शन्समुळे पण काही स्त्रियांना पुढे जाऊन आफ्टर द एज ऑफ 35-40 ह्याच्यामुळे त्रास होऊ शकतो का? लेट प्रेग्नन्सीज, येस. लेट मल्टिपल अबॉर्शन्स मे कॉज इफेक्ट्स ऑन द युट्रस. ओके. बेसिकली जसं आपण म्हणतो की आता अर्ली एज मध्ये सेक्शुअल ऍक्टिव्हिटी होते, विदाउट कॉन्ट्रासेप्शन होते, दे बिकम प्रेग्नंट, दे अंडरगो, स्टील इट इज अंडर स्टडी. बट म्हणजे माझं असं ऑब्झर्वेशन आहे, सिन्स दिस हॅज बीन स्टार्टेड, द युट्रस इज ऑल्सो शोईंग सम सिम्पटम्स. म्हणजे ॲबनॉर्मल युट्राईन ब्लिडिंग वगैरे बऱ्याच जणांना होते, बट इट इज नॉट प्रूव्हन. देर इज नो मच स्टडी डन ऑन दॅट.
लेट कन्सेप्शन मध्ये एक रिस्क जशी आपण म्हणालो की बाळामध्ये जेनेटिक ॲबनॉर्मॅलिटी येतात. सेकंडली, वेन यू आर एल्डरली प्रेग्नेंट, द प्रॉब्लेम्स अरायझिंग विथ युअर एज मे कॉम्प्लिकेट द प्रेग्नन्सी. जसं की एखादी व्यक्ती 37 वर्षाची आहे, लेट मॅरेज आहे, so propensity of her having abnormal child is more, propensity of her having cesarean section is more, diabetes, hypertension, hyperthyroidism, complications in pregnancy are more. Plus late marriages, लेट याच्यामुळे आपला जो हॉर्मोनल इम्पॅक्ट आहे तो आपल्या ऑर्गन्सवर ऑलरेडी होतोय. कसं आहे ना की प्रेग्नन्सी आणि ब्रेस्ट फिडिंग is considered to be a protective factor for basically your breast cancer. आणि सेकंडली, प्रेग्नन्सी मध्ये तुमचा हा जो HPO म्हणजे ज्याला आपण म्हणतो ब्रेन ते ओव्हरी, ओव्हरी ते युट्रस, हे सगळे जो ऍक्सिस आहे रिबूट होतो. सो प्री मेनोपॉझल किंवा आपण ज्याला रजोनिवृत्ती असं म्हणतो, त्याच्यामध्ये स्त्रियांनी आहार किंवा काय हे केलं पाहिजे, त्यांच्या शरीरावर किंवा बाकीच्या ह्याच्यावर काय मनावर जास्त होतो ग. म्हणजे फ्रँकली स्पीकिंग मनावर, म्हणजे जितक्या स्त्रिया माझ्याकडे येतात की आता म्हणजे त्यांना स्वतःला माहिती असतात आपली पाळी जात आली आहे, पण चिडचिड होणं किंवा सडनली कामामधला इंटरेस्ट जाणं, थकवा येणं, या सगळ्या गोष्टी इतक्या झालेल्या असतात. आणि त्यात तो कसा असतो ना झोन की जिथे मुलं ही इंडिपेंडेंट झालेली असतात, त्यांना आई ही कमी लागते, हजबंड ऑलवेज बिझी, अँड तिला असं वाटतं देन शी इज लेफ्ट अलोन. स्पेसिफिकली दोज हू हॅव कॉम्प्रोमाइज देअर करिअर्स फॉर देअर किड्स अँड फॅमिली. ज्या स्त्रिया बाहेर आहेत, आउटस्पोकन आहेत, ज्यांना सोशल सर्कल आहे, माय युजल पूर्वी मी असा विचार करत होते खरंच आयसोफ्लेव्हन्स देतात खूप जण मूड चेंजेससाठी. मला पण असं वाटायचं वाय नॉट, लेट्स गिव्ह इट. पण तुला माहिती असेल ऐकून, आशा कारखानेस मॅडम, आय ओ मेनी थिंग्स इन माय लाईफ टू हर बिकॉज आय वर्क विथ हर अँड शी इज सच अ जेम ऑफ अ पर्सन. मॅडम म्हणायच्या की जशी आपल्याला पाळी येते आणि आपल्या शरीरात काही बदल होतात ते ऍक्सेप्ट करायला आपण अलूफ होतो, तसेच ती जाताना पण होते. अशा वेळेला ना तिला ऍक्च्युली चांगला आहार, एक्सरसाइज, बरोबर आहे तुझं, सपोर्टची खूप गरज असते. माझं तेच मी तुम्हाला विचारणार की फॅमिलीने कसा सपोर्ट केला पाहिजे. कारण फॅमिलीमध्ये असं आई तू चिडचिडी होतेस किंवा फारच अशी विचित्र वागते, काहीच करत नाही घरात, हे सगळे कॉमन कंप्लेंट्स येतात आणि त्यांना सडनली कळत नाही. स्पेसिफिकली मुलं असतील किंवा मुलं लहान असतील ना, म्हणजे 8-10 वर्षाच्या मुलाला कसं कळणार नाही. तो थोडा 13-14 वर्षाचा झाल्यानंतर त्यालाच कळतं की आपल्या आईमध्ये काहीतरी बदल आहे, अँड देन दे बिकम व्हेरी सेन्सिटिव्ह. बट दॅट अडनिड्या वयात त्यांना नाही कळत. सो अशा वेळेला त्यांना खरंच म्हणजे स्पेसिफिकली पार्टनर कडून सपोर्टची फार गरज असते. आणि पार्टनरने आपल्या पार्टनरच्या आयुष्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होण्याची पण फार गरज असते. अशा वेळेला तिला मोटिवेशनची गरज असते. तिला तिचे जे छंद आहेत किंवा तिच्या ज्या प्रायोरिटीज आहेत त्या पुन्हा एकदा दाखवून द्याव्या लागतात. तिला चांगला आहार घे, एक्सरसाइज कर. तिला स्वतःला कळत असतं, असं नाहीये कुठल्या स्त्रीला आजकाल कळत नाही, पण त्याच्यामध्ये बाकीचे लोक इन्व्हॉल्व. इट इज अ लिटल सूदिंग थिंग फॉर अ फिमेल. अँड डेफिनेटली बाकी आपले सप्लिमेंट्स तर दे वर्क वंडर्स. साधी एक अळशी आहे, म्हणजे आपल्याकडे फ्लॅक्स सीड्स असतात, कितीतरी बायकांना त्या फ्लॅक्स सीड्स रोस्ट करून जर रोज एक चमचा खाल्ला ना तरी खूप आराम पडतो. ओके. मेडिटेशन हॅज प्रूव्ड व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर इन दीज मूड चेंजेस. बेसिकली कारण तुम्ही स्वतःला रिज्युनेट करता त्या मेडिटेशन मध्ये. आणि बऱ्याच जणांनी मला हा प्रश्न विचारला, आम्ही मेडिटेशन करायचं म्हणजे आम्ही काय करायचं नक्की, आम्ही कुठलं म्युझिक ऐकू का? तर माझं उत्तर हेच आहे, नाही, फक्त 20 मिनिटं शांत बसा. इन ऑल केऑस जस्ट सिट 20 minutes फॉर युअर सेल्फ. थिंक तुमच्या डोक्यात काय येते. आणि त्याचसोबत म्हणजे आपल्या मित्रमैत्रिणींना भेटणं, कुठेतरी आउटिंगला जाणं, या सगळ्या गोष्टीही त्याच्यासोबत आहे. बेसिकली जे लाईफस्टाईल मॉडिफिकेशन आपण हेल्दी लाईफसाठी सांगतो, इनडायरेक्टली तेच, पण त्या वयाला जे व्यवस्थित असतील, म्हणजे वयाला अनुसरून जे असतील ते सांगणं जास्त जरुरी आहे. हॉट फ्लॅशेस ज्याला आपण म्हणतो की त्या खूप जास्त होतात, मग घरचे सगळे अगं फॅन फुल केलायस किंवा एसी जास्त चालवलायस, ह्या सगळ्या गोष्टी होतात. ह्याला कसं मॅनेज, म्हणजे हॉट फ्लॅशेसला मॅनेजमेंट कसं करता येईल? बेसिकली आयसोफ्लेव्हन्सेस.
ओके. मग ते आयदर आयसोफ्लेविन्स गिव्ह दॅट थिंग ऑर दे ग्रॅज्युअली डिक्रीज ऑन इट्स ओन. ओके. ओके. आणि बेसिकली आपण बोलत नाही. म्हणजे मला असं कधी कधी वाटतं की फिमेल्सना असं म्हटलं ना, अगं तू काय एसी लावलायस एवढा, त्यावेळेला आपण पटकन काय करतो की अरे नकोय बंद करतो. त्यावेळेला नाही, इट इज माय नीड, यू हॅव टू प्रायोरिटाईज, इट इज माय नीड. मला हॉट फ्लशेस होत आहेत. इट डझंट मेक एनी डिफरन्स मच बट इट मेक्स देम फील गुड. मग स्त्रियांनी स्वतःला इम्पॉर्टन्स देऊन ह्या हो. काळामध्ये तुम्ही आईस फोमेंटेशन करू शकता, थंडपणा लावू शकता, यू कॅन टेक बाथ. ओके. आयसोफ्लेविन्स तर गायनेकोलॉजिस्ट नुसार मिळतात तुम्ही, अँड यू कॅन बी लिटल आउटस्पोकन अबाउट इट. ओके. आणि त्यावेळेला जसं तिने लहान बाळांचे टँट्रम्स आणि नवऱ्याचे टँट्रम्स घेतले आहेत ना, त्या प्रकारे आय फील दॅट इज द झोन वेअर यू हॅव टू टेक केअर ऑफ युअर वाईफ. दिस इज फॉर ऑल. मे बी इफ माय हजबंड लिसन्स, ही शुड ऑल्सो नो दिस. नाही, माझी खूप इच्छा आहे की प्रत्येक नवऱ्याने हे ऐकलं पाहिजे आणि त्याप्रमाणे आपल्या बायकोकडे, कारण तिने इतके वर्ष साथ दिली, तर नक्कीच ह्या तिच्या नाजूक पण आजकाल पिरियड झालंय मध्ये अगं, म्हणजे आजकाल ना म्हणजे जसं PMS तर म्हणतो ना आपण, तसं ह्याचं पण आहे. दे आर व्हेरी मच, म्हणजे जितके माझ्याकडे त्या एज मधले 45 to 50 मधले येतात ना, दे आर व्हेरी व्हेरी सपोर्टिव्ह इन दॅट केस. ओके. म्हणजे मी असं नाही पाहिलं की पूर्वीच्या काळी आपल्याला कसं वाटायचं की गायनेककडे गेल्यानंतर फक्त स्त्री आतमध्ये येणार आणि नवरा बाहेर उभं राहणार. राईट. दॅट थिंग इज नॉट देअर. Right. They are keen on knowing what is happening with their wife. They are caring and they are supporting her. ओके. आणि म्हणतील ते की ही खूपच चिडचिड करते, हे म्हणतील, बट दे अंडरस्टँड. आणि तो कोशन जो आहे ना, मला वाटतं तो डेव्हलप होतोय हळूहळू, बिकॉज दॅट पार्टनरशिप थिंग हॅज ब्लोन. म्हणजे माझ्या आई वडिलांचं रिलेशन थोडंसं ऑथॉरिटिव्ह असेल, पण माझ्या जनरेशन पर्यंत येईपर्यंत इट हॅज बिकम लाईक अ फ्रेंड्स. आणि ते अरेंज असू दे किंवा लव्ह मॅरेज असू दे, बिकॉज शेअरिंग या सगळ्या गोष्टी आल्याच ना, सगळ्या गोष्टी दोघांनी एकत्र केल्या आहेत. सो दॅट थिंग हॅज कम. मे बी ते आपल्या पॅरेंट्सच्या एक्सपिरियन्स मधून असेल किंवा त्यांच्या स्वतःच्या एक्सपिरियन्स मधून असेल, बट दॅट क्वेश्चन हॅज डेव्हलप्ड. इवन विथ द डिलिव्हरिंग थिंग, मला आठवतंय माझ्या आईच्या वेळेला माय फादर वॉज देअर, असं नाही की नव्हता, पण जी काळजी माझ्या भावाने किंवा माझ्या नवऱ्याने माझ्या प्रेग्नन्सीत घेतली असेल, दॅट वॉज लिटल बियॉन्ड दॅट. सो दॅट क्वेश्चन इज देअर. जसं स्त्रियांना मेनोपॉज किंवा हे सिम्पटम्स दिसतात, तसे पुरुषांमध्ये पण दिसतात का काही एज Not वाईज much. थोडे? Not much. नो. Because spermatogenesis is going on permanently. येस. सो त्यांना हॉर्मोन विड्रॉल याच होत नाही. हो. आपल्यामध्ये कसं आहे ना, की फिमेल्स मध्ये ओव्हरी स्टॉप फंक्शनिंग, राईट. आणि दॅट थिंग इज नॉट देअर विथ देम बेसिकली. राईट. सो फॉर देम आय थिंक इट इज अ ब्लेसिंग. ओके. आपल्यामध्ये बरेच चेंजेस आहेत. इस्ट्रोजन विड्रॉल होतो, त्यामुळे आपल्याला जो विटॅमिन डी म्हणतो, ऑस्टिओपोरोसिस म्हणतो, त्या सगळ्या गोष्टी हळूहळू हळूहळू यायलाच लागतात. हाडं थोडीशी ठिसूळ होतात. वी बिकम मोर प्रोन फॉर कार्डियक डिसीजेस. म्हणजे प्रोटेक्टिव्ह फॅक्टर असतो आपल्या शरीरातला, आपलं कोलेस्ट्रॉल आणि हे मेंटेन करणारा. राईट. सो सडनली तो विड्रॉ झाल्यामुळे हळूहळू त्या गोष्टी व्हायला लागतात. सो वी आर मोर फॉर दॅट. फिमेल्सला नाही, दे डोंट हॅव युजली दीज थिंग्स. मग प्रत्येक स्त्रीने, आपण जे म्हणतो की 30 नंतर, वयाच्या 30व्या वर्षानंतर विटॅमिन D3 किंवा विटॅमिन डी किंवा बाकी सप्लिमेंट्स घ्यायला सुरुवात कर, किंवा प्रोटीन्स पण आता बरेच मार्केटमध्ये पण आहेत. नाही, आय डोंट कमर्शियलाइज द थिंग्स. मी तुला हा. खरं सांगते, बिकॉज दोन फॅक्टर आहेत. पूर्वी कसं होतं ना, अगदी पाय दुखलं की विटॅमिन डी घ्या, राईट. मसल क्रॅम्प आलं की कॅल्शियम घ्या. इट शुडंट बी दॅट वे. Until and unless you know you are deficient in that, you should not take. तुम्हाला ते फिजिशियनने प्रॉपर इन्व्हेस्टिगेशनने ऍडवाइस केलेलं असलं पाहिजे. जसा हायपोव्हिटॅमिनोसिस असतो, म्हणजे विटॅमिन्स कमी असतात, तसा हायपरही असतो, आणि त्याचेही इफेक्ट्स असतात. आणि प्रोटीन्स मध्ये तू म्हणशील ना, तर आपलं डाएट, मे बी इट इज व्हेज, वेदर इट इज मिक्स्ड, इट इज फुल्ली रिच्ड इन ऑल, म्हणजे ऑल न्यूट्रिएंट्स. ते तुम्ही कसे खाता त्याच्यावर कळलं. सो बेसिकली न्यूट्रिशनिस्ट काय सांगतात, जितके न्यूट्रिशनिस्ट मी पाहिलेत आणि जितके माझ्या पेशंटला काउन्सिलिंग करतात, त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही प्रत्येक जीवनामध्ये तितकं नरिशमेंट घेतलं पाहिजे, तितके प्रोटीन्स गेले पाहिजे. अँड इफ यू डू दॅट, यू डोंट नीड एनी एक्सटर्नल प्रोटीन्स.
आणि तू जर त्या मार्केटेड प्रोडक्ट्स बद्दल म्हणत असशील तर इट हॅज मोर शुगर कंटेंट. दॅट इज व्हॉट इज माय दिस थिंग. वे प्रोटीन जे बॉडी बिल्डर्स वगैरे देतात ते अगदीच तुम्ही फार मसल स्ट्रेंथनिंग करत असाल, म्हणजे आता बरेचसे ब्रँड्स आहेत त्याचे, सो यू कॅन टेक, बट फॉर दॅट यू नीड टू एक्सरसाइज दॅट मच. And counseling with the doctor is also necessary. Especially with तुम्ही तितकं नरेश स्वतःच्या मसल्सना ऍक्टिव्हिटी देताय का तितकं प्रोटीन खाण्या इतकं. जर तुम्ही फक्त वॉक करताय तर वेदर यू नीड दॅट, नो. पण जर तुम्ही खरंच जिम मध्ये जाताय, तुम्ही प्रॉपर एक्सरसाइज करताय, तुम्ही रोज अगदी स्विमिंग करताय आणि मग तुम्हाला मसल मास वाढायचं तर येस. मेनोपॉझल मध्ये एज मध्ये किंवा मेनोपॉज झाल्यानंतर जे बायका थोड्या जाड होतात किंवा बेसिकली स्टमकच्या म्हणजे पोटाच्या आजूबाजूला जे जो फॅट होतो तो म्हणजे त्यांनी काय तू असं का म्हणतेस, म्हणजे सगळ्यांमध्येच होतो? सगळ्यांमध्ये आहे, पण आता म्हणजे मी ज्यांच्यावर बोलले आहे असं, तर त्यांचं म्हणणं आहे की अगं आता माझा जरा फॅट वाढलेला आहे किंवा मी जाड दिसते आता जरा, कारण आता माझं आता जरा प्री मेनोपॉझल किंवा डॉक्टरना मेनोपॉझल एज मध्ये तू आलेली आहेस, तर इरेग्युलर सायकल झाल्यात, आता ना मी स्वतः जाड दिसते, कपडे फिट होत नाहीत, हे नाही. मग त्याचा म्हणजे काय करतात? बेसिकली कसं आहे बघा की आपल्या शरीरामध्ये इतके बदल थ्रू आउट द लाईफ होत असतात. म्हणजे आपण असं म्हणतो ना, तू जर ओबेसिटी पण बघितलीस ना, बऱ्याच वेळेला स्त्रिया या थोड्या जास्त जाड दिसतात, राईट, प्रमाण. सो त्याला रिझन बेसिकली असं आहे ना, फिमेल्सच्या आयुष्यामध्ये हॉर्मोन्सचे उतार चढाव हे मॅक्सिमम होतात. पाळी येते, पाळी जाते, प्रेग्नन्सी येते, एखादी प्रेग्नन्सी येते, ती जाते, आणि एवढा वेळ मिळत नाही की म्हणजे असं तू म्हणू शकत नाहीस की तू लग्न झालं तेव्हा अगदी 60 किलोची होतीस, आता एक प्रेग्नन्सी झाल्यावर मला 60 किलोवर जायचं. इट इज जस्ट नेक्स्ट टू इम्पॉसिबल. It's very difficult, or it will need more of your efforts only towards you rather than anything else. ज्या स्त्रिया तू म्हणतेस ना, बेसिकली नियरिंग मेनोपॉज तुमचं इस्ट्रोजन डिपेंडंट सायकल होतं, जसं की अनओव्युलेटरी सायकल्स व्हायला लागतात बेसिकली. त्याच्यामुळे काय होतं की इस्ट्रोजन डिपेंडंट सायकल्स असतात, सो त्याच्या प्रादुर्भावामुळे ती ओबेसिटी त्या काळात वाढते. आणि पोस्ट मेनोपॉझल काय होतं ना, की स्त्रियांना बऱ्याच जणांना असं वाटतं की नाव आय एम डन, म्हणजे आता माझं हॉर्मोन संपलं, आता बस मी काही करू शकत नाही, मला विकनेस आलाय. त्यामुळे बऱ्याचशा स्त्रिया रिफ्रेन देमसेल्फ फॉर एक्सरसाइज. ओके, दॅट शुडंट बी डन. सी, बेसिकली सेंट्रल ओबेसिटी असू दे नाही तर कुठलीही ओबेसिटी असू दे, इफ इट इज हॉर्मोन डिपेंडेंट, इट इज नॉट हॉर्मोन डिपेंडेंट. इट कॅन बी कंट्रोल्ड व्हेरी वेल विथ द नॉर्मल रेग्युलर एक्सरसाइज आणि प्रॉपर डाएट. तू कितीतरी आता ज्या प्लेयर्स होत्या हू बिकेम प्रेग्नेंट, दे बिकेम ओबीज अँड नाउ दे हॅव फ्रँकली, सानिया मिर्झाचं तू बघितलंयस का तिचे ब्लॉग्स? सो शी इज डुईंग इट सो नाईसली अँड सो ग्रेसफुली. देर आर सो मेनी फिमेल्स हू एज ग्रेसफुली. कळलं? सो इट इज नॉट ओनली अबाउट दॅट, इट इज अबाउट हॉर्मोन्स आणि इट इज अबाउट एक्सरसाइज आणि हे. पण आपल्याला ब्लेम करायला मिळतो, इझी टार्गेट इज माझे हॉर्मोन्स. ओके. सो फ्रँकली स्पीकिंग, इट इज ऑल तुमचं नरिशमेंट, तुमचं डाएट, तुमचं एक्सरसाइज आणि तुमचं ऍक्सेप्टन्स लेवल. आज आपण बोललो डॉक्टर आदिती गोडबोलेवर. खूप छान गप्पा झाल्यात, खूप विषयांवर त्यांनी चांगलं आपल्याला ज्ञान दिलेलं आहे. पुढे तुम्हाला जर त्यांच्यावर कॉन्टॅक्ट करायचं असेल किंवा त्यांच्याकडे जायचं असेल फॉर काउन्सिलिंग, कन्सल्टिंग, तर खाली त्यांचा नंबर आणि हे दिलेला आहे, मेल आयडी, तुम्ही नक्कीच त्यांना संपर्क साधू शकता. थँक्यू.